आज आपण येथे बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत। त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी येथे स्क्रीनवर दिलेलं आहे। तसेच येथे मी 4 बटाटे घेऊन ते स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मी येथे सोलून घेत आहे। त्यानंतर त्यांना येथे आपल्याला पातळ कट करून घ्यायचं आहे। स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला या बटाट्यांचे पातळ कापे करून घ्यायचे आहे। जेव्हा आपण चाकूच्या साहाय्याने हा बटाटा कट करत असतो तेव्हा तो आपल्याला कमी कमी अंतरावर कट करायचा आहे, जेणेकरून आपल्याला बटाट्याचे पातळ कापे येथे करता येतात। त्यानंतर हे बटाटे पाण्यात घालून त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। जेव्हा ह्याच्यातलं वाईट पाणी निघायचं बंद होतं तेव्हा आपल्याला यात स्वच्छ पाणी घालून ते बटाटे भिजून ठेवायचे आहे आणि एका साईडला ह्याचा मसाला तयार करायला घ्यायचा आहे। तसेच इथे आता मी 2 मूठभर शेंगदाणे घेऊन त्यांना स्वच्छ निवडून घेतल्यानंतर त्याला एका मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेलं आहे। त्यानंतर 8-10 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा कांदा लसूण मसाला हे सर्व जिन्नस घालून येथे मी शेंगदाण्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। तसेच कढईत 2 चमचे तेल घालून ते तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जे आपण वाटण तयार केलं होतं ते यात घालून घेतलेलं आहे। जेव्हा या वाटणाला साईडने तेल सुटायला लागतं तेव्हा आपल्या भाजीला छान तरी येते। त्यामुळे जेव्हा आपण हे वाटण तेलात घालतो तेव्हा ते आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे त्या वाटणाला वरती तेल सुटायला लागलं पाहिजे आहे, तेव्हा आपल्या भाजीला छान तरी येण्यास मदत होते। तसेच येथे मी आता बटाटे घालून घेऊन ते सुद्धा इथे 5 मिनिटं छान परतून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्याने 1.5 वेळा पाणी घालून घेतलेलं आहे। येथे मी हे मसाले छान या पाण्यामध्ये मिक्स करून घेत आहे। जेव्हा या भाजीला थोडीशी उकळी आल्यासारखी दिसते तेव्हा यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेऊन ही भाजी परत छान हलवून घ्यायची आहे। त्यानंतर तिला उकळी आल्यावर तिच्यावर आपल्याला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे झाकण घालून घ्यायचं आहे। शेंगदाण्याच्या भाजींना जेव्हा आपण झाकण घालतो तेव्हा त्यांना साईडने थोडंसं ओपन ठेवावं लागतं, त्यामुळे आपल्या शेंगदाण्याच्या भाज्या ओतू जात नाही। ही प्रोसेस आपल्याला 3 ते 4 वेळा करावी लागते। इथे आपल्या भाजीला छान तरी आलेली दिसत आहे। तसेच येथे मी बटाटे शिजले का नाही ते कलथ्याच्या साहाय्याने चेक करत आहे। आता येथे हे बटाटे शिजायला थोडासा अजून वेळ लागणार आहे, त्यामुळे ह्याच्यावर मी परत झाकण घालून ते 5 मिनिटं शिजून घेत आहे। झाकण काढल्यावर आपल्याला ह्याच्यातून एक बटाटा घेऊन त्याला थंड करून घेतल्यानंतर बोटावर तो तुटतो की नाही ते चेक करायचं आहे। अशा प्रकारे जेव्हा आपल्या भाजीचा आकार कमी होतो, ती घट्ट होते आणि बटाटे शिजले जातात तेव्हा इथे आपली बटाट्याची रस्सा भाजी बनून तयार झालेली आहे। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक यू।